जातक कथा संग्रह. हातचे सोडून पळत्याच्या पाठीमागे लागू नये. प्राचीन काळी वाराणसी नगरात ब्रह्मदत्त नावाचा राजा राज्य करीत होता. त्यावेळी आमचा बोधिसत्व एका मोठ्या सावकाराच्या कुळात जन्माला येऊन वयात आल्यावर 500 गाड्या बरोबर घेऊन परदेशी व्यापाराला जात असे. तो कधी पूर्व दिशेला जाई आणि कधी कधी पश्चिम दिशेला जाई. एका वर्षी पावसाळा संपल्यावर आमच्या बोधिसत्वाने परदेशी जाण्याची सर्व सिद्धता केली. त्याचवेळी दुसरा एक व्यापारी आपल्या 500 गाड्या घेऊन त्याच रस्त्याने जाण्यास तयार झाला होता. त्याला बोधिसत्व म्हणाला, मित्रा, आम्ही दोघे जर एकदम एकाच मार्गाने गेलो तर आमच्या बैलाला वैरण मिळण्यास अडचण पडेल. आमच्या माणसांनाही शाखाभाजी बरोबर मिळणार नाही आणि तेव्हा आमच्यापैकी एकाने पुढे जावे व दुसऱ्याने 8-15 दिवसाने मागाहून जावे हे बरे. तो दुसरा व्यापारी म्हणाला, मित्रा, असे जर आहे तर मीच पुढे जातो, का की माझी सर्व सिद्धता झाली आहे. आता येते वाट पाहत बसणे मला योग्य वाटत नाही. बोधिसत्वाला ही गोष्ट पसंत पडली. त्या व्यापाराने पुढे जावे व बोधिसत्वाने 15 दिवसांनी त्याच्या मागाहून जावे असा बेत ठरला. तेव्हा तो व्यापारी आपल्या नोकरास म्हणाला, गडे हो, आजच्या आज आम्ही प्रवासाला निघू. पुढे जाण्यामुळे आम्हाला पुष्कळ फायदा होणार आहे. आमच्या बैलाला चारा पाणी यथेच्छ मिळेल व आमच्या मालाला दामदुप्पट किंमत येईल. पण बोधिसत्वाच्या अनुयायांना हा बेत आवडला नाही. ते आपल्या मालकाला म्हणाले, तुम्ही हे भलतेच काय केले? आमची सर्व तयारी आगाऊ झाली असता तुम्ही त्या गृहस्थाला पुढे जाण्यास अनुमती दिली हे काय? आम्ही जर त्याला न कळविता मुकाट्याने पुढे गेलो असतो तर आमच्या मालाला चांगला खप होऊन आपल्या पदरात पुष्कळ नफा पडला असता. बोधिसत्व म्हणाला, तुम्ही म्हणता अशी गोष्ट घडून आली नसती. मी जर त्याला न कळत पुढे जाण्यास निघालो असतो तर त्याला माझा फार राग आला असता व त्यामुळे आम्हा दोघांमध्ये भयंकर स्पर्धा जुंपली असती. आता पुढे जाण्यात विशेष फायदा आहे असे तुम्हास वाटते, परंतु हे देखील ठीक नाही. पावसाळ्यामुळे नादुरुस्त झालेले रस्ते पुढे जाताना ठीक करावे लागतील. नदीवर जाण्यासाठी उतार शोधून काढावा लागेल व जंगलात झरे विहिरी बुजून गेल्या असतील तर त्या साफ कराव्या लागतील. जर त्यांच्या मालाला चांगली किंमत आली तर एकदा भाव ठरल्यामुळे आम्हालाही त्याच किमतीने आमचा माल विकता येईल. एकंदरीत तो पुढे गेला असता आम्हाला कोणत्याही तऱ्हेने नुकसान नाही. त्यावेळी जंबूद्वीपामध्ये 5 प्रकारची अरण्ये असत. त्या अरण्यात चोराची वस्ती असे, त्याला चोर कांतार असे म्हणत. जिथे हिन्न पशुची वस्ती असे त्याला व्याल कांतार म्हणत. ज्या ठिकाणी पिण्याला देखील पाणी मिळत नसे त्याला निरुदंग कांतार म्हणत. यशराक्षसादिकाची जेथे पीडा असे त्याला अमनुष्य कांतार असे म्हणत आणि ज्या ठिकाणी अन्न सामग्री मिळण्याची मारामार पडे त्याला अल्पभक्ष कांतार असे म्हणत. बोधिसत्वाच्या मार्गात जे मोठे जंगल होते तेथे पाण्याचा दुष्काळ असल्यामुळे आणि यक्षाची वस्ती असल्यामुळे त्याला निरुदंग कांतार आणि अमनुष्य कांतार असे म्हणत. बोधिसत्वाच्या साथीदाराने आपल्या लोकासह या जंगलाजवळ आल्यावर पाण्याची मोठमोठाली मडकी भरून गाड्यावर चढवली आणि तो जंगलातून पार जाऊ लागला. वार पुढच्या बाजूने असल्यामुळे आपणाला धुळीची बाधा होऊ नये या हेतूने त्या व्यापाऱ्याने आपली गाडी सर्वापुढे चालवली होती. 1-2 दिवसाच्या रस्त्यावर गेल्यानंतर उलट दिशेने एक व्यापारी सफेद बैलाच्या गाडीत बसून आपल्या नोकरासह येत असल्याचे त्याच्या पाहण्यात आले. त्या व्यापाऱ्याने आणि त्याच्या नोकरांनी स्नान करून गळ्यात कमळाच्या माळा घातल्या होत्या. त्याला पाहून वाराणसीहून निघालेल्या व्यापाऱ्याने आपल्या गाड्या उभ्या करविल्या व आपण खाली उतरून त्याच्याजवळ गेला. प्रतिपथाने येणाऱ्या त्या गृहस्थानेही आपली गाडी उभी केली व तो खाली उतरून वाराणसीच्या सार्तवाहाला म्हणाला, आपण कोठून आलात व कोणीकडे चाललात? सार्तवा म्हणाला, मी वाराणसीहून निघून या जंगलाच्या पलीकडील प्रदेशात व्यापारासाठी जात आहे. गृहस्थ म्हणाला, ठीक आहे, पण आपल्या या मागून येणाऱ्या गाड्यावर मोठमोठाली मडकी दिसत आहेत, ती कोणत्या पदार्थाने भरली आहेत? सार्तवा म्हणाला, हे जंगल निरुदंकांतर आहे असे आमच्या ऐकण्यात आल्यामुळे आम्ही ही मडकी पाण्याने भरून बरोबर घेतली आहे. तो गृहस्थ मोठ्याने हसून म्हणाला, वा, हे काहीतरी भलतेच तुमच्या ऐकण्यात आले आहे. पलीकडे ती हिरवीगार झाडी दिसते की नाही
तेथे तुडुंब भरलेला एक मोठा तलाव आहे. त्या भागात बारमाही पाऊस असल्यामुळे पाण्याची टंचाई अशी कधीच पडत नाही. नुकताच तेथे पाऊस पडल्यामुळे आमच्या गाड्याची चाके चिखलाने भरून गेली आहेत. ती पहा, आमचे बैल भिजून गेले आहेत आणि पावसाच्या झडीने भिजलेली आमची वस्त्रे अद्यापि वाळून गेली नाहीत. आपण ही पाण्याची भांडी गाड्यावर लादून बैलांना विनाकारण त्रास देत आहात. बरे, आता उशीर झाला. सहजासहजी गाठ पडल्यामुळे आपला परिचय घडला. पुढे कधी गाठ पडली तर ओळख देत असू द्या म्हणजे झाले. सार्थव म्हणाला, हे काय विचारता? आपण या बाजूने आलात म्हणून आमचा फार फायदा झाला. दंतकथावर विश्वास ठेवून आम्ही आमच्या गाड्यावर हे पाण्याचे ओझे लादून नेत होतो, पण आता त्याची जरुरी राहिली नाही. नमस्कार, अशीच मेहरबानी राहू द्या. तो गृहस्थ आपल्या नोकरासह तेथून गेल्यावर सार्थवाने मडक्यातील पाणी फेकून देण्यास लावले व ती मडकी तिथेच टावली. आता बैलाचे ओझे हलके झाल्यामुळे गाड्या त्वरेने चालल्या होत्या. परंतु सारा दिवस मार्गक्रमण केल्यावर देखील पाण्याचा पत्ता लागेना. तेव्हा यक्षाने आपल्याला आणि आपल्या लोकांना फसवण्यासाठी अशी युक्ती लढवली. ही गोष्ट सार्थवाच्या लक्षात आली. पण चौर्य गते वा किमु सावधान, निर्वाण दीपे किमु तैलदानम या म्हणीप्रमाणे संग्रह केलेले पाणी कधीच जमिनीत मुरून गेले होते. त्या सार्थवाच्या तांड्यातील सर्व लोक हताश होऊन गेले आणि बैलाला मोकळे सोडून गाड्या वर्तुळाकार रचून आपल्या गाडीखाली शोकमग्न होऊन बसले. तेव्हा त्यांच्या अंगी त्राण राहिले नाही अशी त्या धृत यक्षाची पक्की खात्री झाली. तेव्हा त्या तांड्यावर तो तुटून पडला व आपल्या अनुयांना म्हणाला, गडे हो, माझी युक्ती सिद्धीला जाणार नाही असे तुम्हाला वाटले होते, पण सार्थवा हातचे सोडून पळत्याच्या पाठी लागणारा असल्यामुळे माझा पाय त्याच्यावर बिनचूक पडला. आज तुम्ही यथेच्छ भोजन करा. अशी पर्वणी पुढे येईल की नाही याची मला शंकाच आहे. गाड्यातील सामान सुमान आणि गाड्या तिथेच टाकून यक्षाने सर्व बैलाला आणि माणसांना खाऊन टाकले आणि मोठ्या हर्षाने नाचत उडत ते आपल्या निवासस्थानाला गेले. त्या मूर्ख सार्थवाला वाराणसीहून निघून पंधरवाडा झाल्यावर आमचा बोधिसत्व आपल्या नोकरासह वाराणसीहून निघून अनुक्रमे प्रवास करीत करीत त्या जंगलाजवळ आले. तेथे आपल्या सगळ्या लोकांना एकत्र जमवून तो म्हणाला, गडे हो, हे निरुदंकांतर असून अमनुष्य कांतारही आहे. तेव्हा तेथे आम्ही मोठ्या सावधपणे वागले पाहिजे. जर वाटेत तुम्हाला कोणीही भलतेच फळ मूळ दाखवील तर तुम्ही खाता कामा नये. अपरिचित शाकाभाजीचा तुम्ही आपल्या अन्नात उपयोग करता कामा नये. किंवा अन्य कोणतीही विशेष गोष्ट घडून आली तर ती ताबडतोब मला सांगितल्यास वाचून राहता कामा नये. बोधिसत्वाच्या म्हणण्याप्रमाणे वागण्याचे त्या सर्वांनी कबूल केले. बोधिसत्व अत्यंत व्यवहार निपुण असल्यामुळे आपल्या हिताचे ज्ञान त्याला विशेष आहे असे जाणून त्यांनी आपला भरीभार त्यावर सोपविला. त्या मूर्ख सार्थवाहाला आणि त्याच्या अनुयांना दुर्बळ करून मारून खाल्ल्यापासून यक्षांना मनुष्य मांसाची विशेष गोडी लागली होती. पूर्वीप्रमाणे त्यांनी आपले स्वरूप पालटून ते बोधिसत्वाच्या लोकांपुढे आले आणि जवळ पाण्याचा तलाव आहे इत्यादी वर्तमापन त्यांनी सांगितले. बोधिसत्व सर्वांच्या मागल्या गाडीवर बसून चालला होता. पुढे चाललेले त्याचे नौकर धावत धावत येऊन त्याला म्हणाले, धनी साहेब, आत्ताच एक व्यापारी दुसऱ्या बाजूने आपल्या नोकर चाकरासह येत आहे. त्या सर्वांच्या लोकांच्या गळ्यात कमळाच्या माळा आहेत आणि त्यांच्या गाड्यांची चाके चिखलाने भरलेली आहेत. ते सांगतात की पलीकडे जे हिरवेगार अरण्य दिसते तेथे एक तलाव आहे व त्या भागात बारमाही पाऊस पडत असतो. तेव्हा आम्ही ही पाण्याची भांडी वाहून नेण्यापेक्षा येथेच टाकून दिल्यास आमच्या बैलाचे ओझे कमी होईल व त्या तलावाजवळ आम्ही लवकरच पोहोचू. बोधिसत्व म्हणाला, गडे हो, तुम्ही माझ्या हुकुमाबाहेर चालू नका. पाण्याचा थेंब देखील फुकट खर्च होऊ देऊ नका. आता जवळ पाऊस पडत आहे असे तुम्ही म्हणता, पण पावसाची हवा एकाच्या तरी अंगाला लागली आहे काय? किंवा आकाशामध्ये एकतरी ढग दिसत आहे काय? ते म्हणाले, आम्हाला ढग दिसत नाही, विजेचा कडकडाट ऐकू येत नाही किंवा आम्हाला थंड हवाही लागत नाही. परंतु ज्या अर्थी तो सभ्य गृहस्थ आणि त्याचे इतके नोकर चाकर मोठा तलाव असल्याचे सांगत आहेत, एवढेच नव्हे तर त्यापैकी पुष्कळांनी गळ्यात कमळाच्या माळा आहेत, त्या अर्थी त्यांच्यावर विश्वास ठेवण्यात हरकत नाही. बोधिसत्व म्हणाला,
पण विश्वास ठेवण्याची एवढी घाई का करता? आणखी एका योजनाच्या अंतरावर तलाव आहे असे जर तो गृहस्थ सांगत आहे तर आपण तेथे जाऊन हे पाणी फेकून देऊ व पुढे जरूर वाटल्यास त्या तलावाची पाणी भांड्यात भरून घेऊ. आजचा दिवस बैलांना थोडा त्रास पडला तरी हरकत नाही. बोधिसत्वाच्या हुकुमाप्रमाणे त्या लोकांनी पाणी बाहेर टाकले नाही. त्या सभ्य पुरुष वेशधारी यक्षाने पुष्कळ आग्रह केला, परंतु त्या लोकांची बोधिसत्वावरील श्रद्धा डळली नाही. तेथून दुसऱ्या मुक्कामावर गेल्यावर सामानाने लादलेल्या 500 गाड्या आणि इस्तस्थ पडलेल्या बैलांचे व माणसाचे अस्थिपंजर त्यांना आढळले. तेव्हा बोधिसत्व म्हणाला, गडे हो, पहा, हा आमचा मूर्ख सार्थवाहा आपल्या लोकासह नाश पावला. आपल्या जवळील पाणी, नवीन पाणी सापडल्या वाचून याने जर फेकून दिले नसते तर हा आपल्या लोकासह यक्षाच्या भक्ष्यस्थानी पडला नसता. हातचे सोडून पळत्याच्या पाठी लागणाऱ्यांची ही अशीच गत होते. या गाडीवरील बहुमोल सामान सुमान आपल्या गाडीवर घालून आणि आपल्या गाडीवरील अल्पमोल वस्तू तिथेच टाकून देऊन बोधिसत्व आपल्या लोकांसह सुखरूपपणे त्या कांताराच्या पार गेला व तेथे मोठा फायदा मिळवून पुन्हा सुरक्षितपणे वाराणसीला आला.